आणि विजयाचा शंखनाद 2023-24 सीझन मध्ये केरुमाता दत्तकृपा जय हनुमान 11 वाघुलीवाडा या संघाने दमदार कामगिरी केली। तर वाघुलीवाडा क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, तर आम्ही विनंती करतो या ठिकाणी जय हनुमान कामोटे क्रिकेट संघ आपला संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी पाठवावा। गुणवंत गोवारी जर तुमचे कॅप्टन आले असतील तर आपण या। चला कामोटे क्रिकेट संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाला। बारके आपला कॅप्टन आपण पाठवावा। KDH 11 वाघुलीवाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले। तर विक्रांत सध्याच्या घडीमध्ये तुम्ही त्यांचा संघनायक पाहू शकाल, कारण त्या संघाने भरपूर कामगिरी केली। कुंडेबालच्या स्पर्धेमध्ये तो संघ चॅम्पियन ठरला। निखिल गोवारीची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली। और जब जब निखिल गोवारी और बारक्या कामले खेलते हैं तो अभिषेक दुबे सर शिवान ट्रांसपोर्ट्स इनकी ओर से हमेशा बख्शिशों की खैरात होती है। बारक्या उस समय आपको 3500 गूगल पे आए, 2000 साथ ही साथ निकेश गोवारी को शिवांश एंटरप्राइजेस के सर्व अभिषेक दुबे सर इनके माध्यम से वो बख्शिशों की खैरात की गई थी, उनका भी हम स्वागत करेंगे। आज खऱ्या अर्थाने मित्रांनो विनोद भगवान वाघमारे अध्यक्ष जय बजरंग मित्र मंडल नवीन पनवेल, श्री साई पालखी सोहळा मंडल नवीन पनवेल, पालखीसह भव्य पदयात्री सोहळा नवीन पनवेल ते श्री क्षेत्र शिर्डी गुरुवार म्हणजे आजच खऱ्या अर्थाने साईबाबाचा वार 14 तारखेला म्हणजे आज ही पालखी निघाली आहे ती 29 डिसेंबर पर्यंत तुम्हाला 21 डिसेंबर नको वादावादी नको कुणाची बरोबरी साई सेवा हीच खरी। तर प्रथम पूजूया गणपती गणरायाला वंदन करत असताना इथे तुम्ही पाहताय ते आमचे या ठिकाणी अमित भाई आणि त्यांच्या समेत आमचे पाठक काका। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा। गणरायाला वंदन करत असताना ज्या पद्धतीने ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडते आणि उद्याचा आणि आजचा दिवस म्हणजे यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते, गणरायाला साकडे घालत असताना आमचे अमित भाई आणि त्यांच्या समवेत तुम्ही पाहता आमचे पाठक काका। तर छत्रपती शिवरायांचं हे प्रतिबिंब रूप तुम्ही पाहताय, त्या शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन इथे करत असताना कोणी म्हणतो हाय कोणी म्हणतो बाय, आम्ही फक्त म्हणतो छत्रपती शिवराय आणि शिवरायांचं हे पूजन करत असताना आमचे अमित भाई आणि पाठक काका। तर टॉस देखील आपण करूया लगेच। कामोटे क्रिकेट संघाला विनंती असेल आपल्याला शेवटचा पुकार, आपले खेळाडू आलेत लगेच टॉस करण्यासाठी, आपला कॅप्टन देखील या ठिकाणी पाठवायचा आहे। विक्रांत आलेत, जीवन बुवा या, पण दोन्ही कॅप्टन इथे आपण टॉस करूया। टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन यावं। तर टॉस करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो तर पाठक काका यांच्या शुभ हस्ते यस मुंबई लेजंड खेळाडू देखील आणि व्यवस्थित आपण त्यांची कोचिंग देखील पाहिली संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांचा देखील दमदार योगदान लागलंय ते आम्ही पाठक काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। द लेजंड ऑफ मुंबई, मग चंदू शेट्टी असतील, भरपूर सारे दिग्गज इम्रोज असतील, अविनाश जाधव असतील, मॅथलस सारख्या सर्व खेळाडूंसोबत ज्यांचा अगदी प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत ते पाठक काका आणि तर मोहन यांच्या शुभ हस्ते टॉस करूया। टेल्स इज द कॉल कॅप्टन कामोटे, इट इज अ हेड टॉस जिंकलाय तो KDH 11 वाघुलीवाडा क्रिकेट संघानं आणि निर्णय असेल तुमचा फिल्डिंग। दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया।
भरपूर चांगला खेळ झाला त्यांच्या टीमचा, परंतु देवत ए संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. फक्त मॅच पुरता देवत बी संघ होता, कारण एका गावामध्ये भरपूर खेळाडू असतात, कारण त्यांनाही संधी भेटली पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना एक संधी आज स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिली. राजेंची भरपूर मेहनत तुम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहिलीत.
तो धन्यवाद। बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं। सुबह का ये नज़ारा, मॉर्निंग का ये पहला मुकाबला, जहां पर ठीक समय की बात करेंगे तो लगभग 10 बजे का समय, 11 बजे का समय यहां से बीतता जा रहा है। और ये थोड़ी सी देरी, आज टीम की बात करेंगे तो ए पोल यहां पर खेला जाएगा। सबसे बड़ी टीमें होंगी इस पोल में, जहां से पहला मुकाबला टकराएगी दूसरे एक दूसरे के सामने। जय हनुमान 11 कामोठे विपक्ष KDH 11 वाघुलीवाड़ा। इन दो टीमों के बीच में एक अच्छी लड़ाई आपके सामने नजर आएगी। एक तरफ बारक्या होंगे तो एक तरफ सूरज पाटिल मैन फ्रॉम वाघुलीवाड़ा। ऐसे दो महानतम बल्लेबाज, साथ ही साथ दो टीमों का अस्तित्व आज इस ट्रॉफी यानी कि ग्राम पंचायत चषक देवद में आपको नजर आएंगे। विनायक साहू वाघमारे यानी कि हमारे पोलार्ड मयूर के काफी करीबी, गले के दो टाइट कलेजा जिन्हें कहेंगे, वो आज हमारे बीच में नहीं है और उनको ये भावपूर्ण श्रद्धांजलि इस टूर्नामेंट के माध्यम से दी गई। पहले ही दिन में उनका बैनर आप साइड स्क्रीन की तरफ देख सकते हैं और इस टूर्नामेंट के माध्यम से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करेंगे। चलेंगे मैच की तरफ। दो आरंभिक बल्लेबाज KDH 11 वाघुलीवाड़ा टीम, माफ कीजिए, जय हनुमान कामोटे टीम की तरफ से सोनू, और दूसरे होंगे बल्लेबाज बारक्या कामले। एक अच्छी बात है कि जय हनुमान कामोटे टीम लंबे समय के बाद मैन इन फॉर्म और एक्शन में नजर आती हुई, बहुत सारी सीख मिली उन्हें बुर्दुल नाइट की प्रतियोगिता में इनके हेड कोच सचिन के द्वारा, और उसके बाद ऐसी जबरदस्त वापसी की कि सीधा कुंडेवाल की टूर्नामेंट यानी कि सरपंच उप सरपंच ट्रॉफी खेली गई थी, वहां पर चैंपियन का खिताब इस टीम के नाम पर 1 लाख की नगद राशि थी। जबरदस्त खेल इस टीम ने दिखाया। लेकिन आज देखिए, अब पहला मुकाबला खेली गई श्रृंखला में KDH 11 वाघुलीवाड़ा टीम के खिलाफ, जिसकी हम चर्चा कर रहे थे दो खिलाड़ियों की। बारक्या होंगे स्ट्राइकर बैट्समैन, नॉन स्ट्राइकर बैटर होंगे सोनू, और गेंदबाजी की कमान संभालते हुए KDH 11 वाघुलीवाड़ा टीम की तरफ से सूरज पाटिल। आदेश पहल के मालक, छोपड़ा ग्रुप के अध्यक्ष हमारे नीलेश मामा पाटिल, आपका स्वागत करते हैं हम इस प्रतियोगिता के माध्यम से। जब भी KDH वाघुलीवाड़ा की टूर्नामेंट खेली जाती है, उस टूर्नामेंट में हमारे नीलेश मामा पाटिल का काफी दमदार योगदान रहता है। स्वागत करेंगे उनका। तो मैच स्टार्ट, ऑफिशियल अंपायर का इशारा स्टार्ट आता हुआ राइट आर्म अराउंड द विकेट से कमेंट्री बॉक्स पेविलियन एंड की तरफ से मारा करेंगे गेंदबाज सूरज। बघा 4 व्हीलर मयूरचीच आय थिंक, ग्लास कदाचित थोडंसं रिफ्लेक्शन होत असेल, त्याच्यामुळे हे व्यत्यय तुम्हाला येत असेल। मयूर ते लगेच दूर अर्थाला करतील। तो जाऊया, गेम इज ऑन। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। सुपर 8 में आज कौन सी टीम अपना दावेदारी पेश करेगी, साई प्रीत के लाइव के माध्यम से जो दर्शक जुड़े हैं उन सभी दर्शक माई बापों का स्वागत है। तो पहली गेंद कवर्स में खेलने का प्रयास जरूर किया था, डीप में खिलाड़ी तैनात है, उठाएंगे 1 रनों के साथ। बारक्या कामले ने अपने पारी की शुरुआत की है और जय हनुमान कामोटे टीम ने अपना खाता खोला 1 रन। शुरुआती मैच की बात करेंगे तो निश्चित तौर पर पहले बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर थोड़ा सा प्रेशर जरूर रहता है, लेकिन देखेंगे पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए कितने तक जाना चाहेगी जय हनुमान 11 कामोटे टीम। वो इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा है, सीधा फर्स्ट स्लिप में कुमार के द्वारा बढ़िया कैच, और इसी के साथ ये पहला करारा झटका लगेगा जय हनुमान कामोटे टीम को। बैट्समैन सोनू बैक टू द पवेलियन। कैच, विकेट कीपर के पीछे 2 खिलाड़ी आप देख सकते हैं, कुमार मढ़वी और किरण मढ़वी। ये 2 बड़े खिलाड़ी बिल्कुल आप देख सकते हैं जो अपनी पोजीशन संभालते हुए विकेट कीपर की भूमिका में। जीवन गावन, इनको भी देख सकते हैं। अच्छी शुरुआत गेंदबाज सूरज के द्वारा, और 2 फुल टॉस बॉल थी, टैप किया इस गेंद को। खिलाड़ी है 38 सर्कल में, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन के साथ सुबोध ने भी अपना खाता खोला टीम का स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 रन। KJN कामोटे जुई नौपड़ा प्रीमियर लीग में हमने सोनू की बल्लेबाजी तूफानी देखी थी, लेकिन इस मैच में सोनू को खाते भी नहीं खोलने दिया गेंदबाज सूरज ने।
अच्छी यहाँ पर गेंदबाजी का मुजाहरा। तो स्विच शीट का ये प्रयास था, इरादा बना लिया था, लेकिन गेंदबाज सूरज चालाक है, उन्होंने पूरी तरीके से भांचा यहाँ पर बल्लेबाज बारकिया को, और बारकिया ने मात्र अंतिम क्षणों में अपने बल्ले का फेस को रोका, क्योंकि वो खेलना भी चाहते तो ये उनका गलत शॉट भी हो सकता था, उसकी वजह से अपने आप को रोका और गेंद को जाने दिया सीधा विकेट कीपर के दस्तानों में। क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, स्वीप का यह प्रयास था। देखिए यहाँ पर अगर तेज गेंदबाज के खिलाफ अगर आप ये स्वीप शॉट खेलना पसंद करते हो तो ये आपके लिए थोड़ी सी गेंद ओवर पिच होना जरूरी है, फुल टॉस होना जरूरी है, लेकिन इस बार देखिए यहाँ पर ऑफ स्टंप की लाइन रखी, बार क्या सफल हुए थे, डॉट बॉल की समाप्ति। इस बार भी वही इरादा था, लेकिन बल्ले पर लगी है। जी हाँ, ये गेंद अगर बल्ले पर ना लगती तो शायद ये परफेक्ट मिडल होती, और इसी के साथ बारकिया के बल्ले से ये पहला चौका पारी का ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद थोड़ा सा पगड़ा भारी है, मैं कहूंगा केडीएच 11 वाघुलीवाड़ा टीम का रन बने हैं कामोटे टीम के पहले बल्लेबाजी करते हुए, 6 रन 1 विकेट के नुकसान पर। सुतार साहेब वाशीगाव पिच क्युरेटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही विकेट्स खऱ्या अर्थानं बनवून दिली, त्यांचं मनापासून आम्ही आभार। टायगर क्रिकेट क्लब देवत आणि ग्रामस्थ मंडळ देवत मयूर यांच्या वतीनं नितीन सुतार काका तुमचं आम्ही धन्यवाद। नितीन दादा आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो, यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत है। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। बारकिया खेल रहे व्यक्तिगत 5 रनों के ऊपर, और सुबोध गोवारी खेल रहे टोटल 1 रनों के ऊपर। नए गेंदबाज दर्शन पाटिल आएंगे। सूरज का पहला ओवर आपने देखा, 2 ओवर का कोटा क्या सूरज के कंधों के ऊपर देना चाहेगी, जो टीम के लीड खिलाड़ी के तौर पर हमेशा जाना जाता है। और यहाँ पर देखिए दूसरे ओवर की शुरुआत करेंगे दर्शन। तो इस बार अच्छी गेंद थी, चलिए अभी तक शांत रखा है पिछली 7 गेंदों में। मैं कहूंगा जय हनुमान कामोटे 11 टीम के बल्लेबाजों को, जब जीत तूफानी होना तो रास्तों की परवाह नहीं करते। सामने बारकिया है तो आप आक्रामक पवित्र अपना, या तो इन्हें लेकर सिंगल लेकर उन्हें स्ट्राइक दीजिए, लेकिन वो मौका नहीं दे पा रहे गेंदबाज। ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा जरूर था, ज्यादा ही कुछ बाहर जाने वाली गेंद थी है, अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल करार दिया है। व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। ये गेंद बल्ले पर लगती तो शायद बाहरी किनारा भी लग सकता था, परफेक्ट मिडल होती तो कवर्स के ऊपर से ये पावर प्ले है, फायदा बाउंड्री भी मिल सकती थी। निश्चित तौर पर जाने दिया, छेड़खानी करने का प्रयास नहीं किया, कभी कभी जोखिम भरा भी होता है। व्हाइट बॉल के साथ बढ़ता हुआ स्कोर है 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत थोड़ी सी धीमी नजर आती हुई इसी मैदान के ऊपर कर देवट टीम ने काफी सारे रन बनाए थे। लोवर फुल टॉस बॉल हवा में, गेंद है लॉन्ग ऑन में, खिलाड़ी तैनात, वी शेप में बढ़िया फील्डिंग का नजराना, और इसी के साथ विकेट एक और जाएगा मैदान से बाहर। सुबोध गोवारी बैक टू द पवेलियन। के स्ट्राइक रेट से सीमा रेखा पार 4 रन।
कार्ड के ऊपर 11 रन, अच्छी शुरुआत देने का प्रयास इस वक्त बल्लेबाज की ओर से। येलो फुल टॉस बॉल थी जिसे क्लियर करना चाहिए था 6 में, और शॉर्ट स्क्वायर लेग के खिलाड़ी जो अंपायर के बगल में खड़े थे उनके द्वारा हुई ये गलती। जहां एक भी रन नहीं होना चाहिए था वहां पर 2 रन लिए, कैच छूटा, मिला है जीवनदान। और कहीं ना कहीं ये गलती जो की है खिलाड़ी विनय गावंड ने, वो उनके लिए थोड़ी सी भारी बन सकती है। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 13 रन। अच्छी गेंदबाजी कर रहे दर्शन पाटिल। इसके पहले गेंद के ऊपर भागेश के द्वारा भी थोड़ी सी गलत फील्डिंग हुई, वहां पर चौका बटोरा। शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है अंपायर के बगल में विनय, उनके ओर से ये गलती क्या छूटा है, यानी कि कहीं ना कहीं यहां पर जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज चेतन को। गेंदबाज ओवर द विकेट से ये फुल टॉस, ये जीवनदान का ये फायदा उठाते हुए जले पे नमक चढ़ा है, सीमा रेखा पार। ये दूसरा चौका चेतन के बल्ले से। डीजे एसपी ग्रुप सारसन इनकी ओर से दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। अवधूत खोपोली, अवधूत भगत, इनकी ओर से बिल्कुल शुभकामना आ चुकी है, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। एसपी ग्रुप सारसन, ये अच्छा शॉट है, फी शेप में खेला हुआ है, खिलाड़ी थे, इस बार भी गलत फील्डिंग है। आएगा बल्लेबाज चेतन के बल्ले से एक और शानदार चौका, यानी कि 4 लगातार आते हुए, मतलब 2 बाउंड्रीज लगातार। और ये महंगी ओवर मैं कहूंगा वागिलीवाड़ा टीम के दृष्टिकोण से। और इसी के साथ जो पावर प्ले के 2 ओवर दिए जाते हैं, उन 2 ओवरों में रन बनाए टोटल टीम कामोटे ने 21, 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से आपको जो गेम प्लान है वो करना पड़ेगा। फिलहाल तो 2 ओवर में आपको जो टीम मीटिंग का समय है वो नहीं दिया जाएगा। देखिए टीम मीटिंग की चर्चा करेंगे कंचन, हमारे आईपीएल इंडियन प्रीमियर लीग में वो स्ट्रेटेजिक या टाइम आउट आपको नजर आता है। अन्य कोई आप लीग देख सकते हैं, जिस तरीके से आप बिग बैश देखते हो, T20 नेट वेस्ट ब्लास्ट देखते हो, वहाँ पर देखिए वो टाइम आउट कभी नहीं रखा जाता, यानी कि कई कई वो गेम प्लान रहता है, उसमें वो थोड़ा सा आंकना भी रहता है। और यहाँ पर देखिए हमारे ग्रामीण में भी वो उस तरीके की वो थोड़ा सा टाइम आउट दिया जाता है, ड्रिंक्स दिया जाता है 3 ओवर के बाद। तो हम गुजारिश करते हैं हर एक टीम से कि 3 ओवर जब समाप्त होंगे आप ड्रिंक्स की मांग कीजिए। बीच में अगर आपको प्यास लगती है तो शायद आप वो पानी मंगवा सकते हैं। ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है, जिंदगी का हौसला है जरूर, इसलिए सफर अभी भी जारी है। सफर जारी है कामोटे 11 टीम का कैच छूटने के बाद चेतन थोड़े से आक्रामक साबित होते हुए बारका का दबाव हल्का सा कम करते हुए। नेक्स्ट मैच ओम साई भंगारपाड़ा टीम के कप्तान और दीवा टीम के कप्तान ओमी केनी, इनसे गुजारिश करते हैं कि टॉस के लिए आप तुरंत संपर्क करें। 2 ओवर के बाद 21.10.50 की रन रेट से फिलहाल चल रही है इस वक्त जहानुमान 11 कामोटे टीम। गेंदबाज तैयार, इनसाइड आउट, व्हाट शॉट, कवर्स और एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये बढ़िया शॉट खेला है बारका के बल्ले से, ये पहला सुल्तानी छक्का। बाजी की सराहना इसीलिए करना चाहूंगा कंचन, हवा जो बिल्कुल ऑफ साइड में दिख रही है, लेफ्ट हैंड बैट्समैन के लिए एडवांटेज होगी, लेकिन राइट हैंड बैट्समैन ने वो दिखा दिया कि वो इनसाइड आउट अच्छी तरीके से खेल सकते हैं। वो ये फुल टॉस बॉल घुटने के बल पर खेलने का प्रयास जरूर किया था। स्क्वायर लेग में खिलाड़ी दूर से आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे की कोशिश, आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए। देखिए ये शॉट जो है ना, जो चेतन ने लगाए, मैं कहूंगा चेतन का कैच छूटा, मैच बॉल वापस आ चुका है। चेतन का कैच छूटा कंचन, जो बारके ने पारी खेलनी चाहिए तो उनका वो दबाव मैं कहूंगा चेतन ने कम कर दिया है। और देखिए बारके आप खुलकर खेल रहे, क्योंकि उन्हें पता है
कि चेतन के बल्ले से रन आ चुके हैं, इसलिए वो बड़ा शॉट रिस्क ले रहे हैं और यकीनन ये हमला अब मैं कहूंगा भागेश के ऊपर करते हुए। भागेश ओवर द विकेट से तैयार। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, सूरज गेंद के नीचे, कोई गलती नहीं, लगभग काउ कॉर्नर का अंतर, लॉन्ग ऑन का अंतर साफ किया और बीच में आकर वी शेप में बढ़िया कैच पकड़ा और इसी के साथ बारकिया के पार की हुई समाप्ति। बड़ा झटका मैं कहूंगा जहानुमान 11 कामोटे टीम के लिए। लेकिन अब मिडिल ऑर्डर्स में बल्लेबाजी की कमान लगभग 5वें क्रमांक के पोजीशन पर आते हुए, और मिडिल ऑर्डर्स में आपके पास युवराज सिंह जैसे बल्लेबाज होना बहुत जरूरी होता है जो हमेशा टीम के हिसाब से बल्लेबाजी कर लेते हैं। आज रोशन शायद डकआउट में नहीं नजर आ रहे, तो निश्चित तौर पर एक बड़ी बात होगी वाघिलीवाड़ा टीम के लिए कि उनका एक ओवर का गेंदबाज बीच में बड़े बड़े तूफानी बल्लेबाजी करने वाला वो नहीं है। लेकिन दुख की बात होगी जहानुमान कामोटे टीम के लिए। लेकिन इस सेंसिबल क्रिकेट देखिए, बारके का विकेट गंवाने के बाद सिंगल डबल के साथ पारी को आगे बढ़ाने का प्रयास, आते ही कोई जोखिम भरा स्ट्रोक नहीं खेला जिससे टीम संकट में पड़े। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से जहानुमान 11 कामोटे टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 31 रन। लगभग 50-60 तक जाना जरूर चाहेगी पहले हाफ में जब बल्लेबाजी करेगी, क्योंकि उनके पास भी गेंदबाजों की ताकत है। बल्लेबाजी की वाघिलवाड़ी की चर्चा करेंगे तो उनको भी 5-6 नंबर तक अच्छी बल्लेबाजी करने का योगदान है बल्लेबाजों का। वो कुछ ज्यादा ही सफल हुए थे, क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, जो नटरंग नृत्य होता है बिल्कुल कंचन उसी तरह का वो शॉट सिलेक्शन हमें नटराज स्टाइल का देखने को मिला। बल्ले और गेंद का संपर्क नहीं है, फिर भी 22 के तौर पर ये विकेट कीपर के द्वारा गलती हुई, उसकी तो वजह से ये 22 का 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 32। चांद को पाने का लक्ष्य रखो, अगर तुम नाकाम भी हो जाओगे ना तो तुम सितारों को पा ही उलोगे। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। को इस बार मोड़ा है ऑन साइड में, इस गेंद को सूरज आते हुए वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे का प्रयास कर रहे थे लेकिन जानते हैं कि सामने सूरज जैसे खिलाड़ी है, उनके सामने से 2 रन लेना ये खतरनाक साबित हो सकता है। मना कर दिया चेतन ने निक्कू को और यकीनन यहाँ पर सिंगल ही मिलेगा। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। ड्रिंक जाएगा मैदान में, जो शॉर्ट टीम मीटिंग होगी वहां पर गेम प्लान आखा जाएगा। जब ड्रिंक्स जाएगा मैदान में तो हम क्यों रुकेंगे, हम भी चलते हैं। जीतू डीजे इनके पास एक सुबह के सत्र की धमाकेदार में किस तरीके से करवाना चाहेंगे। दर्शन को 2 ओवर होंगे या सूरज को 2 ओवर, लगभग तो बॉलिंग मार्क पर सूरज भी नजर आते हुए। देखिए कंचन, कभी कभी सुख को भी त्याग करना चाहिए, क्योंकि मयूर सुख जब आप त्याग करोगे ना तो मेरे ख्याल से प्रभु राम ने भी बहुत सुख कुछ खोया था श्री राम बनने के लिए। देखिए यहाँ पर जिस तरीके से ये 2 टीमें की चर्चा करेंगे, ताकतवर टीमें जरूर है। फिलहाल पहले ओवर में लाजवाब गेंदबाजी की थी KTH 11 वाघिलीवाड़ा टीम ने, और उसके बाद बात करेंगे तो मार मिली थी दर्शन पाटिल को 15। भागेश सुरते ने छक्का खाने के बावजूद भी कितना बेहतरीन कमबैक किया। मार खाता है लेकिन कलेजा है, ताकत है विकेट लेने का। बारकिया का महान विकेट उन्होंने हासिल किया और थोड़ा सा प्रेशर में डाला है अब जहानुमान 11 कामोटे टीम को। स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवर के समर्पण के बाद
11.00 के रन रेट से 33 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज 3 विकेट के नुकसान के ऊपर चेतन। राउंड द विकेट से आए थे, एंगल बना लिया, ये शार्प ट्रैकर बॉल के ऊपर डीप स्क्वायर लेग के ऊपर से शानदार छक्का चेतन के बल्ले से, सीमा पार 6 रन। छोड़ा है घायल तो यहाँ हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही मैदान में जिंदा है। और कहीं ना कहीं ये घायल परिंदा अब मैदान के ऊपर जिंदा नजर आता हुआ। ये भी फुल टॉस, ये सूरज से अपेक्षा नहीं थी इस तरीके की गेंदें वो फेंके जिस पर गेंदबाज ने बारके को शांत रखा था पहले ओवर में, और उसी गेंदबाज से ये पावर प्ले समाप्त होने के बाद अपेक्षा नहीं कर रही होगी वाघिलीवाड़ा टीम। बैक टू बैक 2 सिक्सेस इन रोल। समय समय का खेल है छोटे, जिसका आ गया वो छा गया। और कहीं ना कहीं यहाँ पर अब चेतन का खेल मैदान के ऊपर आता हुआ और यह पूरी तरीके से छा जाता हुआ। सूरज थोड़ी से दबाव है, बैक टू बैक 2 छक्के उनकी गेंदबाजी के ऊपर। तो यह अच्छी गेंद थी, जड़ में डालने का प्रयास, मिड ऑफ में फील्डर गलती हुई है, उसका फायदा जरूर उठाएंगे बल्लेबाज। तू में था, लेकिन चलिए वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने। देखिए अनुभवी खिलाड़ी है पूरी तरीके से लालचंद गावंड, उनसे अपेक्षा नहीं थी ये खराब फील्डिंग की। मिड ऑफ में थे, उनके द्वारा मिसफील्ड हुई। कवर्स के लिए मेरे ख्याल से खिलाड़ी आए थे वहां पर, लगभग एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी ऋतिक गावंड आए थे गेंद को रोकने के लिए, उनके द्वारा एक अच्छी फील्डिंग नजर आई। लेकिन जब तक 2 रन जरूर मौका मिलेगा बल्लेबाजों के लिए। ये भी छोटी गेंद है, हवा में खेला हुआ स्ट्रोक जरूर है, एफर्ट लाजवाब था, सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार सूरज के ऊपर, ये कड़े प्रहार 6 रन। धन्यवाद टीचे। बिल्कुल इसी के साथ 50 का आंकड़ा पार, 55 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जय हनुमान 11 कामोठे टीम के कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई। यहाँ पर चेतन के द्वारा एक कैच छूटा था कंचन इस खिलाड़ी का, लेकिन इस बार मौका बनेगा, सीधा भागेश के हाथों में ये कैच। और आखिरकार ये लंबी पारी लगातार ताकतवर बन रही थी, वो लंबी पारी मात्र समाप्त होती हुई बैट्समैन
बने स्कोर कार्ड के ऊपर कंचन, यहां से अगर 17 आती है तो 70 विशाल का स्कोर खड़ा होगा। चेतन जिन्होंने बात करेंगे शानदार पारी खेली अपने टीम के लिए और आखिरकार वो लौटे मैदान से बाहर। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज निकू। पहली गेंद फुल टॉस, लाजवाब शॉट है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से माइट हिट, सीमा रेखा पार, मैन इन फॉर्म, मैन इन एक्शन, 6 रन। ओवर की शुरुआत भी कामोटे टीम के बल्लेबाजों ने 6 के साथ शुरू की है। टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 59 रन स्कोर कार्ड के ऊपर। कल भी मेरे ख्याल से कामोटे में एनडी एंड योगेश मोदी का बड़ा महासंग्राम होगा। परेश मात्रे इनके लिए हम जरूर शुभकामना देना चाहेंगे, उनकी कल टूर्नामेंट नजर आएगी। मोड़ा इस गेंद को ऑन साइड में डीप लॉन्ग ऑन में आकर खिलाड़ी सूरज उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक समय था 1 रन लेने का और इस 1 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 60 रन। बड़ा स्कोर की तरफ जाना चाहती है, 60 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल फिलहाल यहां से बचा हुआ है। आप वो खेल ना खेलना जिसमें जितना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। विनय गावंड आप देख सकते हैं शानदार 6 आया था, उसके बाद बेहतरीन गेंद डाली उन्होंने। चलिए इस बार भी अच्छी गेंद है, सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में उठाएंगे सूरज, वहां पर फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था। यह अच्छी सोच है मैं कहूंगा गेंदबाज और वाघिलीवाड़ा टीम के कप्तान की, क्योंकि सोच में जब खरोच आती है ना तो हर रिश्ते में भी खरोच आती है, सोच में मोच आती है। तो यहाँ पर देखिए सोच अच्छी है गेंदबाज की, थोड़ा सा सामने वाली गेंदें रख रहे हैं क्योंकि मिड ऑफ लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन उनके लिए रखा गया है। मिड ऑफ मिड ऑन खाली है, तो बड़े शॉट खेलने के प्रयास में अगर वी शेप में जो दो खिलाड़ी है वो बेहतरीन कैच को भी पकड़ सकते हैं। ओह लवली डिलीवरी, लवली डिलीवरी, पूरी तरीके से छोड़ दिया इस गेंद को। देखिए कवर्स में आपने अच्छा छक्का धागा है, अच्छा स्ट्रोक खेलते हैं, तो इस गेंद को आपने क्यों छोड़ा? बहुत कुछ ज्यादा सफल हुए थे आप। चलिए दिवा टीम के कप्तान ओमी केनी आइए टॉस के लिए समय न व्यतीत करे। ओम साई भंगरपाड़ा 11 टीम के कप्तान बिल्कुल आ चुके हैं, तो आपसे हम गुजारिश करते हैं इनिंग्स ब्रेक में आपको टॉस करना जरूरी है। और इस बार भी अच्छी गेंद थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद बैकफुट पॉइंट में जा रही है। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 62 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी विनय गावंड की, पहली गेंद के ऊपर 6, उसके बाद 3 सिंगल्स, 1 डॉट बॉल। संतुष्ट होंगे कप्तान मैं कहूंगा जीवन गावंड, जो इस वक्त गेंद पूरी तरीके से रनों को रोक रही है विनय की, और विनय ने काफी अच्छी गेंद है, आखिरी गेंद है इस पारी की, इस पूर्वार्ध की आखिरी गेंद है। क्या बड़ा हिट के साथ समाप्त करना चाहेंगे या विकेट लेकर विनय रोक पाएंगे? चलिए बाहरी किनारा लगा है सीधा विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ ये आखिरी गेंद के ऊपर जाएगी विकेट मैदान से बाहर। ओवर की समाप्ति, टोटल 5 ओवर यानी कि पहली इनिंग्स यहां पर पूरी हो चुकी है। रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 62, 62 रन। संतुष्ट होगी मैं कहूंगा केडीएच 11 वाघुलीवाड़ा टीम, रन बनाने हैं 63, 63 रन। या ये बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर क्या ये रनों को बनाया जाएगा, या इस गेंदबाजी की कामोटी की कमान संभालते हुए बार क्या होंगे, साथ ही साथ निखिल होंगे जो क्या ये रनों को रोकने की क्षमता दिखाना चाहेंगे? इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकेंड इनिंग्स में हमारे साथी कमेंटेटर शुभम मात्रे हरिग्राम। तब तक सुनते हैं डीजे की एक संगीत।
जे सन्माननीय अतिथी आपण पाहू शकाल या ठिकाणी रोहित कोहली यांचं आम्ही स्वागत करतो कोपरा गावचे, ज्यांच्या वतीनं दिवा टीम इथे स्पॉन्सरशिप केली गेली आहे. ते रोहित कोहली साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. मित्रांनो, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला तेबत गावचे डॅशिंग नेतृत्व, माजी सरपंच आता विद्यमान सदस्य सन्माननीय सँडीबाई वाघमारे म्हणजे संदीप शेठ वाघमारे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी दमदार योगदान. मित्रांनो, 30,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या भाची खऱ्या अर्थानं वाकडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच नीताताई जनार्दन माली यांच्या वतीनं देखील 2100 रुपयाची देणगी देण्यात आली. आणि आज सँडी वाघमारे साहेब मला वाटते गोवा सफर करतायत, त्यांना आज सकाळीच मला वाटते इथून रवाना झालेत. संदीप वाघमारे साहेब, तुम्हाला आणि तुमच्या टीमला मित्र परिवाराला हॅपी जर्नी. तो बिल्कुल चलते हैं नेक्स्ट मैच. दोनों टीमों के कप्तान, बंगारपाड़ा टीम के कप्तान और दीवा टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें. रोहित कोहली मैन फ्रॉम कोपरा जिन्होंने दीवा टीम को पैक किया है. रोहित, आपका स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से. आइए मंच के ऊपर. रोहित, आपका स्वागत करते हैं हम. मयूर वाघमारे बिल्कुल उन्हीं का कोपरा गांव के भांजे भी हैं और उनके साथ मैडी भी नजर आते हुए. मैडी, आइए, आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से. चलिए चलते हैं मैच की तरफ. 63 रनों का लक्ष्य का पीछा करना है. क्या ये लक्ष्य आसान होगा या लक्ष्य कोई बड़ा होगा? चलते हैं शुभम के पास. थँक्यू, धन्यवाद. प्रतिम असा आवाज आपण पहिल्या मॅच साठी ऐकला प्रवीण दादा गायकर यांचा. हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस. पहिली मॅच 2 बलाढ्य 2 दादा संघामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. जानमान कामोटे आणि केडीएच वागिलवाडा या 2 संघादरम्यान पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये तब्बल 62 धावा जमवल्यात आणि 63 धावेचं टार्गेट समोर आता तुम्हाला पाहायला मिळतीये. केडीएच वागिलवाडा संघाची सलामीची जोडी प्रतीक सुरते आणि सूरज पाटील ॲज अ ओपनर आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बारक्या पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा पहिला चेंडू पॅडल स्वीप पाठवला. पहिल्याच बॉल वरती प्रतिउत्तर दिलाय. फलंदाज होते स्ट्राईक रेंजला. प्रतीकच्या बॅट मधून पहिला षटकार. हा चेंडू तुम्ही पाहता आता मात्र सुंदर चेंडू होता. धाव देखील फेकलेत. 63 धावेचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये. केडीएच वागिलवाडा दोन्ही बाजूला मी तर म्हणेन तेवढीच चांगली स्टार काश आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यामुळे चांगली फाईट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. राईट आर्म ओर द विकेट. फटका तुम्ही पाहतात आता मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिडलला आहे क्षेत्ररक्षक. बॉल वरती पोहोचलेत आणि टिपला एक सुंदर झेल आणि संपेल फलंदाज प्रतीक सुरतेचा खेळ. खेळाडू बाद. DJ Eddie.
थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला प्रतीक सुरतेच्या बॅटमधून. त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम दाखवलं बारक्यानं या मॅच मध्ये. मी म्हणेन ना लगातारचे तुम्ही पाहिले आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती षटकार आला जरूर होता, मात्र 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. एक विकेट देखील ज्यात मिळवली आहे. संघाची धावसंख्या 6 वरती थांबली आहे. 63 धावेचा पल्ला गाठत असताना केडीएच वाघीलवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आता जाता येता इनेट नंबर 3 तिसऱ्या पोझिशन वरती. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू लालचंद जी गावन यांना तुम्ही पाहतायत मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे एक चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या या षटकामध्ये पूर्णतः आता बांधून ठेवलाय. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होतीये या मॅच मध्ये बारक्याकडनं. स्टेटेड बॉलर चांगला चेंडू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण बारकेला माहिती नाश्ता केला उभा आहे सूरज पाटील. संघाचा एक हुकमी एक्का केडीएच वाघीलवाडे संघाचा. आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बंगारपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेन पुन्हा एकदा दिवा संघाचा संघनायक की आपण जास्त वेळ अजिबात इथनं घेऊ नका. आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. सिंगल आली आहे चेंडूवरती आणि या सिंगलनं षटक दरम्यानचं होईल समाप्त. खूप सुंदर षटक राहिलं जे हनुमान कांबोटे संघाच्या दृष्टिकोनातून. या षटकामध्ये फक्त बारक्या कांबळेनं धावा खर्च केले 7 आणि ज्यात प्रतीक सुरतेला त्याने तंबूचा आसरा दाखवला. 1 गडी बाद, संघाची धावसंख्या 7. जे प्रांजल 11 दिवा आणि ओम साई भंगारपाडा या दोन टीम मध्ये ही लढाई असेल. तर टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया. तर रोहित कोहली साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभास्ते करावा. तर प्रांजल 11 संघाचे पुरस्कर्ते रोहित कोहली साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. इथे आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा, कारण ओव्हर इथे संपले, आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. हॅलो. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल यस प्रांजल 11 या ठिकाणी दिवा विरुद्ध लढाई असेल ती म्हणजेच ओम साई 11 बंगारपाडा आणि मान्यवर रोहित कोहली यांच्या शुभास्ते जे दिवा संघाचे पॅकर्स आहेत त्यांचं आपण सहर्ष स्वागत. टेल्स इज द कॉल कॅप्टन दिवा बट इट इज अ हेड्स. अभिनंदन सिद्धेश. टॉस जिंकला, कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. आज मयूर वाघमारे यांची ही एक यशस्वी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जातो. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि मयूरने जेव्हा मला मेसेज केला किंवा फोन केला का त्याला बोललो आम्ही एंट्री ठेवू, आम्ही खेळायला तयार आहोत. ग्राउंडकडे कसं पाहताय, जे खेळाडूंसाठी अगदी पोषक ग्राउंड आहे? ग्राउंड त्यांच्या टुर्नामेंटच्या अगोदरच मयूरने स्टेटस ठेवलं, त्याच वेळेस बोललो मयूर चांगला ग्राउंड बनवला आणि त्या अनुषंगाने आम्ही बोललो मयूरला ठेव एंट्री, आम्ही खेळू बिंदास. बेस्ट ऑफ लक. साहिल कॅप्टन, आपण जर टॉस जिंकला असतात तर आपण कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असतं? आम्ही पण बॅटिंगच केले असते. म्हणजेच RCC पेठ बामणडोंगरी हे संघ नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारतात. याचा उद्देश काय की बॅटिंग तुम्ही घेतली असते? आमची बॅटिंग लाईन पण चांगली आहे आणि बॉलिंग लाईन पण चांगली आहे, तर आम्ही पहिला बॅटिंग करून जास्त स्कोर उभारून नंतर डिफेंड केला असता. आज तुम्ही देवतच्या मैदानावरती आहात. संघाचे पुरस्कर्ते रोहित कोहली साहेब खऱ्या अर्थानं पाहताय आणि कसं वाटतं हे मैदान? काय सांगशील 5 षटकांची प्रत्येक लढत? रोहित कोहलींचा आम्हाला प्रत्येक वेळी पाठिंबा असतोच. प्रत्येक मॅच बघायला असतात आणि
या मैदानावर आम्ही पहिल्यांदाच मॅच खेळतोय तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. मयूर वाघमारे मित्रांनो म्हटल्यानंतर आज विदेशामध्ये भ्रमण करणारा एक व्यावसायिक खेळाडू दमदार आज त्यांच्याच गावामध्ये स्पर्धा ही मैदान आणि काय सांगशील 5 षटकांचा प्रत्येक सामना मयूर बद्दल? नाही, त्याचा गेम आम्ही बघतच असतो. तो चांगला परफॉर्मन्स करतो. आता इथे आमचा परफॉर्मन्स कसा होतोय ते बघूया. बेस्ट ऑफ लक. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येईल. टॉस जिंकलाय तो म्हणजेच ओम साई भंगारपाडा या टीमने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते या ठिकाणी प्रांजल 11 दिवा टीमला ही मॅच जशी संपेल दोन्ही टीमला विनंती असेल की आपण मैदानात लगेच उतरायचं ही मॅच संपल्यानंतर. तर शिवदास शेठ माली खिरणे उद्योजक यांच्या वतीने वाघिलीवाडा टीमला शुभेच्छा आल्यात. कारण तर त्यांच्या माध्यमातून नागझरीच्या मैदानावरती या संघाला पुरस्कृत केलं होतं तर त्यांचे आपण सरचे स्वागत करतो. नाव बॅक टू क्रिकेट मॅच मध्ये तुम्हाला आणखी मजा येईल कारण लालचंद गावांनी ठोकलाय षटकार. येस डेफिनेटली मैदानावरती चांगली बॅटिंग आता होताना दिसतीये. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 झाल्यात त्यामुळे थोडासा दबाव आता वाढलाय केडीएच वाघिलवाडे संघावरती. मात्र इथून एक षटकार आलाय लालचंद गावांच्या बॅट मधून. हा चेंडू तुम्ही पाहतायत शॉट मिडलला बारका येतोय. बॉल वरती एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि सिंगल न संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. तुम्ही पाहतायत आतापर्यंत 18 वरती 63 धावाचा पल्ला मात्र इथे गाठायचा आहे टीम केडीएच वाघिलवाडे संघाला. मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या देखील झाली या मॅच मध्ये. 18 धावा तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 झाल्या. त्यानंतर निखिल गुवारी या गोलंदाजावरती अटॅक झालाय जरूर मात्र त्याचा कमबॅक देखील राहिलाय या षटकामध्ये. अंतिमचा चेंडू तुम्ही पाहिला आला डॉट त्यामुळे संपेल षटक क्रमांक 2 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना या मॅच मध्ये 63 धावेचा पल्ला गाठतोय आणि एकूण धावा तुम्ही पाहतायत एकूण 18 वरती 1 गडी बाद केडीएच वाघिलवाडा संघ. जनता पार्टी आणि एक संघाचे नेहमी पॅकर्स म्हणून राहिलेत ते सन्माननीय समीर शेठ आणि त्यांच्या समवेत सतीश शेठ कटेकर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर संतोषदादा दमडे साहेब नेहमी दमदार योगदान ते देखील कंदे पाटीराकी या संघाचे स्पॉन्सर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर आबा यांना विनंती असेल सूरज दमडे आपण देखील व्यासपीठावरती यावं आणि आमचे विजय दर्णेकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील यावं. गोलंदाज तयार. हा चेंडू तुम्ही पाहताय थोडासा फुलर लाईनचा हा बॉल होता. स्क्वेअर लेग केला हलक्या त्यानं टर्न केलाय. लालचंद गावंड्याने एक सिंगल कंप्लीट केली आहे. सूरजला आता निरांत स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. आतापर्यंत 2च चेंडूचा फक्त सामना केलाय सूरज पाटीलनं आणि 1 या धावसंख्या फलकावरती तो खेळताना दिसला. आतापर्यंत शांत या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 19 वरती 17 बॉल 44 धाबीची अद्याप गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 सोनू पाटीलला तुम्ही पाहताय राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा बॉल तुम्ही पाहतायत. व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाहीये. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकच ऍक्शन मध्ये चेंडूची फेकी त्यामुळे त्या ठिकाणी सिंगलच मिळेल बॅटिंग करणाऱ्या केडीएच वाघिलवाडा संघाला आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 20 वरती. 20 धाबा आतापर्यंत स्कोर बरोबरती लागल्यात लालचंद गावन स्ट्रायकरला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते एक रिस्की रन आपण म्हणूया अशा प्रकारच्या धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आता रिस्क घेण्यास सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये केडीएच वाघिलवाडा संघाच्या फलंदाजाकडनं आणि एक सिंगल मिळतीये आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जातीये ती म्हणजे तब्बल 21 वरती. षटक क्रमांक 3 सोनू पाटीलला तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील पहिला सामना
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघादरम्यान. फटका तुम्ही पाहतायत, मिस टायमिंग आहे. कॅचची संधी आहे लॉंग ऑनला फिल्डर बॉल वरती आणि आता एक सोपा झेल तो देखील सोडलाय सूरज पाटीलचा. आता विचार करण्यास भाग पडेल या मॅच मध्ये. जय हनुमान कामोडे या संघाला एक सोपा झेल भूमिदान झालाय. सूरज पाटील यानंतर कशा प्रकारे बरसेल या मॅच मध्ये. आणि आता निश्चितच मी सांगेन या मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण झालाय. सूरज पाटीलचा सोडलेला झेल. फटका तुम्ही पाहतात पुन्हा एकदा फिल्डर बॉल वरती स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आता रनआउटची विकेट मिळू शकतीये जय हनुमान कांबोडे संघाला. आणि आता विकेट मिळतीये. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत गुणे तालिकेवरती लागली आहे ती म्हणजे 23. आणि आता चेंडू आणि धावामधील अंतर आपण पाहूया. येणारे चेंडू शिल्लक राहिले 13 आणि आता गरज आहे 40 धाब्याची. 13 चेंडू 40 धाबा. मॅच मात्र रप अँड टफ तुम्हाला अद्याप तरी पाहायला मिळते या मॅचच्या दरम्यान. चांगली गोलंदाजी होते सोनू पाटील कडनं. आतापर्यंत त्यांना खूप चांगली गोलंदाजी केली. एकही मोठा फटका त्याच्या षटकामध्ये आला नाहीये. विकेट देखील सूरज पाटीलची मिळाली असते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये या मॅच मध्ये जय हनुमान कामोडे संघ. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सोनू पाटीलचं. अप्रतिम कमबॅक या मॅच मध्ये त्यानं दाखवलाय आपल्या टीम साठी. एकूण धाबा स्कोरबोर्ड वरती 23 तुम्ही पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिलं षटक बारक्या कांबलेनं फेकलं. फक्त 7च त्यानं दिल्या निखिल गोवारीनं. तब्बल 11 धाबा खर्च केल्या आणि तिसरं षटक अप्रतिम राहिलंय. जय हनुमान कांबोडे संघाच्या दृष्टिकोनातून या मॅच मध्ये कमबॅक झालाय. 13 बॉल आणि आता करायच्या 40 धाबा. 13 चेंडू 40 धाबा. सोनू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. फटका तुम्ही पाहतायत. गरज होती या फटक्याची. जाईल चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. भागेश सुरतेच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. आवाज देखील जास्त आहे. हवा जास्त आहे त्यामुळं मॅच मोठे फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ते या मॅच मध्ये 63 धावा जरी असल्या तरी बिल्कुल बिल्कुल शुभम, ये एंड जो होगा वो काफी महत्वपूर्ण होगा. जो कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से जब आप बल्लेबाजी करोगे ना तो ये हवा राइट हैंड बैट्समैन के लिए पूरी तरीके से नजर आ रही है. तो ये ओवर में अगर ज्यादा रन आते हैं टीम केटीएच वाघुलीवाड़ा टीम को तो बेहतरीन रहेगा उनके लिए ये मैच. अगर कम रन आते हैं तो मुश्किलें फिर बढ़ेगी. येस डेफिनेटली या जेवढ्या धावा येतील केटीएच वाघिलवाडे संघाच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र इथून तेवढं बेनिफिट मिळेल. आणि इथून जर धावा वाचवल्या जय हनुमान कांबोडे संघाचं कमबॅक जरूर होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 34 धाब्याची. 12 चेंडू 34 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मॅच चांगली रंगेल यातील मात्र शंका नाहीये. जय हनुमान कांबोडे संघ या मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक दाखवेल. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र नजरा लागले सूरज पाटील वरती. त्याचा एक झेल सोडलाय आणि त्याची किंमत कशा प्रकारे मोजेल की मात्र रोखून ठेवेल गोलंदाजी करणारा जय हनुमान कांबोडे हा संघ डेफिनेटली तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र पुन्हा एकदा अटॅक वरती येतो. निखिल गुवारीचा वापर करण्यात आलाय 4थ्या षटकामध्ये. पुलर लाईनचा बॉल कॅचची संधी ऑन साइडला फिल्डर बॉल वरती. आणि आता इथे
डेफिनेटली पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आम्ही करू. इस डेफिनेटली पाठवलं तिसऱ्या पंचांकडे टेक्निकल. यस यस, देखिए आप कैमरामैन की कितनी ताकत है, कितनी आंखें सटीक है, वो बिल्कुल आप नजर आएगी जो उन्होंने वो कैमरे में कैद किया है. नहीं, ओ गुड वर्क, कमाल की ये उनकी कैमरामैन की तारीफ जरूर करेंगे. हेड्स ऑफ यू, बढ़िया यहाँ पर. और जानते हैं, कौन नहीं जानता इस कैमरामैन को, रातों के कातिल है अभी. यस, जो निर्णय आपको दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर भी, मयूर चेक करेंगे. येस डेफिनेटली चेक करतायत आमच्या तिसऱ्या पंच तुम्ही पाहतायत मयूरजी वाघमारे. योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगली वर्किंग आतापर्यंत त्यांना दाखवले. चौथा दिवस या स्पर्धेचा, पूर्णपणे सन्नचित्र या स्पर्धेचे. दूध का दूध, पाणी का पाणी, आतापर्यंत डेफिनेटली त्याने चांगलं काम केलंय. त्यांचं देखील या गोष्टीचं कौतुक व्हायला हवा. टायगर क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ देवत ग्रामपंचायत चषक 2023 ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पूर्णपणे चाचपणी केली जाते. कारण या मॅच मधील फार महत्वाची विकेट आहे. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एक आक्रमक फलंदाज आहे केडीएच्या वाघिलवाडी संघाचा. त्यामुळं इथं आता आशा बाळगतोय केडीएच वाघिलवाडा संघ. मात्र पंचांचा इशारा इथं आलाय की फलंदाज मात्र इथे बाद होते आणि मोठा झटका आता लागतोय या मॅच मध्ये केडीएच वाघिलवाडा या संघाला. साईप्रीत लाईव्हची, कारण अगदी जवळून त्याने ठिकाणी झूम करून आम्हाला दाखवलं. प्रेक्षक वर्गाने देखील पाहिलं असेल. बेस्ट ऑफ लक, चांगलं वर्किंग. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. थोडासा आता मात्र या मॅच मध्ये शिरकार करतोय छान कामोटे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आता हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आहे त्या पंचांच्या माध्यमातून. आणि स्वेअर चेंडून एक नेट संघाची धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे तब्बल 30 वरती. जयमान कांबोडे संघाचं कमबॅक तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. फटका तुम्ही पाहतायत चांगला भरपूर आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. अगदी ब्रॅस स्क्रीनच्या वरतून खेचलाय हा चेंडू सीमा पलीकडे. षटकार. आपल्याला एजंटकडनं विनंती येते की आपण अजिबात जास्त वेळ घेऊ नका. जिथून जर आपण पाहिला तर भरपूर वेळ घेतो तुम्ही, अशी माहिती आमची आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचते. तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. जो वेळ तुम्हाला दिलेला आहे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कव्हर करायची आहेत. धाबाला नेता करायचे 27 धाबा. ऑन साइडला फटका तुम्ही पाहताय चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. ऑन साइडला ऑफ साइडला हा फटका. दुसरीचा प्रयत्न झालाय 2 धाबा, मात्र इथे पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या 2 धाबीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वरती. 38 धाबा आतापर्यंत स्कोर बरोबरती लागल्यात. दर्शन पाटील भागेश सुरते ही जोडी केडीएच वाघिलवाडे संघाची या मॅच मध्ये पुढे टाकलाय. पाठवलाय चेंडू सीमा पलीकडे. हा मोठा फटका येतोय. फलंदाज तुम्ही पाहताय आता या मॅच मध्ये रंग भरणाऱ्या दर्शनच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार.
तो फटका दर्शन पाटीलला दाखवला, त्यामुळे आता इथना 8 बॉल आणि ते करायच्यात 19 धाबा. 8 चेंडू 19 धाबा. निखिल गुवारी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक कसा करेल आणि आणखीन एक लगातारचा दुसरा मोठा फटका येतोय. दर्शन पाटील इज ऑन फायर आणि बॅक टू बॅक त्याने ठोकलाय दुसरा षटकार आणि तब्बल 50 धाबा कंप्लीट होत आहेत. धाव फलकावरती KDH वाघिलवाडी. मैदानावरती आले, त्याने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पुनरागमन केलंय. आता मात्र डेफिनेटली तुम्ही पाहतायत KDH वाघिलवाडी सिंगानं आणि अद्याप 7 बॉल आणि आता 13 धावेची गरज. ही मॅच 7 आणि जिंकण्यासाठी आता 13 धावेची गरज. हा चेंडू ड्राईव्ह करत असताना दुसरी धावेचा प्रयत्न होईल का मैदानावरती? दुसरीचा प्रयत्न आणि आता 2 धावा होते कंप्लीट आणि या सेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे गुणी तालिकेवरती. आता तुम्ही पाहता 52 52 धावा आणि आता अंतिम ते 6 बॉल आणि KDH वाघिलवाडी संघाला विजयासाठी हवी आहे, त्या म्हणजे गरज आहे 6 चेंडू मध्ये 11 धावा. गरज 11 धावेची. KDH हॅलो चांगली मॅच आजच्या दिवसातील तुम्हाला पाहायला मिळते. 6 बॉल आणि आता करायच्यात विजयासाठी 11 धावा. KDH वाघिलवाडी संघाला या मॅच मध्ये जय हनुमान कांबोडे संघाविरुद्ध खेळत असताना अंतिम ते 6 बॉल 11ची अजूनही गरज आहे. चांगली बॅटिंग झाली. दर्शन पाटीलला 3 षटकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. भागेश सुरतीने 1 षटकार आतापर्यंत दाखवलाय. एका चेंडूचा त्याने सामना देखील केला या मॅचच्या दरम्यान. 6 बॉल आणि 11ची गरज आहे. 12 चेंडू 34ची गरज होती आणि या षटकामध्ये निखिल गुवारीच्या तब्बल 23 धावा आल्यात. थोडासा युटर्न मिळालाय मी तर म्हणेन KDH वाघिलवाडी संघाच्या बाजूनं. अंतिमचे 6 बॉल आणि आता 11ची अजूनही गरज आहे. सूरज पाटील मात्र काही करू शकला नव्हता या मॅच मध्ये. मात्र दर्शन पाटीलनं चांगली बॅटिंग आतापर्यंत दाखवली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जय हनुमान कांबोडे संघ कमबॅक कसं करेल? दर्शन पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि आता करायच्यात दर्शन आणि फलंदाज भागेशला 6 बॉल मध्ये 11 धावा. शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत बॉलर. गोलंदाजी मार्क वरती सचिन पाटील. 6 बॉल मध्ये 11 त्यांना रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला KDH वाघिलवाडी संघाला पाहिजेत 6 बॉल मध्ये 11 आणि आता स्ट्राईक रेंजला भागेश.
तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. राईट आर्म ऑर्थोपेकिटने होईल गोलंदाजीला सुरुवात. पहिलाच बॉल, 6 बॉल आणि 11ची गरज. सचिन पाटील पुन्हा एकदा पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर कडे हा चेंडू तुम्ही पाहतायत. एक सिंगल मिळते पहिल्याच बॉल वरती. चांगले क्रिकेट मैदानावरती चांगली गोलंदाजी आता मात्र होत असताना 5 बॉल आणि आता करायच्या 10 धावा. आणि ज्या फलंदाजांना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे, 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. 5 बॉल आणि 10ची गरज. चेंडू भरपूर चांगला आहे ऑफस्टिकच्या बाहेरून, मात्र इथून वळून गेलेला हा बॉल आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता 4 बॉल मध्ये करायच्या 10 धावा. गरज होती 6 बॉल मध्ये 11. आता आली आहे गरज 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. 4 बॉल अद्याप 10 करायच्यात या मॅच मध्ये. गोलंदाज सचिन पाटीलला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो या मॅच मध्ये करताना दिसलाय. हा लगातारचा दुसरा डॉट बॉल आणि आता प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या KDH वागिलवाडे संघावरती. फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती दर्शन पाटील वरती भरपूर आता दबाव आलाय, कारण 3 बॉल मध्ये त्याला करायचे आता 10 धावा. 2 मोठे फटके मारावे लागतील, ज्यात पहिला जाईल चेंडू सीमा पलीकडे दर्शन पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका, वाड शॉट, षटकार. आता 2 बॉल आणि 4 धावेची गरज. 2 चेंडू 4 धावा रंगते ही मॅच. खूप चांगला सामना तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 11ची गरज असताना दर्शन पाटील तुम्ही मैदानावरती पाहतायत, ज्याला 2 चेंडू निर्धाव देखील फेकले होते, त्यानंतर अटॅक त्याचा देखील झालाय. त्यामुळे दोन्ही बाजूला आग तेवढीच लागली आहे. हा चेंडू ड्राईव्ह करत असताना चांगला फटका, 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, इथून थोडीसे रिक्स घेतल्या जात आहेत, थोडासा थ्रो वाईट आहे. तिसरा धावेचा प्रयत्न आहे, 3 धावा कदाचित झाल्यात पूर्ण. 4थी धावेचा प्रयत्न आणि चुका मैदानावरती. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान कामोडे या संघाकडनं. आणि इथेच मॅच झाली फिनिश. मॅच आवडली असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात, कारण अंतिम टप्प्यावरती ती मॅच तुम्हाला पाहिली, मात्र मॅच जिंकली आहे KDH वागिलवाडा या संघानं. वाड मॅच डीजे प्ले. क्रिकेट संघानं अभिनंदन टीम KTH 11 वाघिलेवाडा आणि संपूर्ण त्यांचे पाठीराखे आदेश पायलटचे मालक निलेश मामा चोपडा ग्रुप आपलं सर्वांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर मॅन ऑफ द मॅच 9 चेंडूंमध्ये 32 धाव्यांची विस्फोटक इनिंग साकारली ते दर्शन पाटील ठरले त्या सामन्याचा सामनावीर. आणि दर्शनला विनंती असेल की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील त्याच्या नावावरती. पाठक मामांना जसा हवा तसाच खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला या 2 टीम मध्ये. आणि शेवटच्या क्षणाला मात्र ही बाजी जिंकली. हार्ड लक टीम जय हनुमान कामोठे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमचे सिटी फेम मामा तुम्ही पाहू शकाल देवतचे. डिस्को मामा आपलं सहर्ष स्वागत. चला या ठिकाणी आम्ही मान्यवरांना विनंती करतो, रोहित शेट कोहली आणि त्यांच्या समेत मॅडी, आपल्याला विनंती असेल प्रांजल 11 दिवे टीमचे खऱ्या अर्थाने पॅकर्स आहेत, तर त्यांना विनंती असेल आपण यावं. सुबोध हार्डलक, भरपूर चांगला खेळ तुमच्या संघाचा झाला, परंतु निर्णायक क्षणी इथे कुठेतरी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली
आणि तिथे सामना जिंकलाय. जरा जुना चेंडू द्या. सूरज अभिनंदन आपल्या संघाचा. चला या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने 4 धावा कुठून काढल्या जिथे एकच होती. तो चतुर्थ हिंद केसरी खऱ्या अर्थानं ज्याने 4 धावा कुठून काढल्या तो खेळाडू ठरेल या मॅच मध्ये.